हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. धर्माध्यक्ष हा अनुरूप फल देण्यासाठी जो धर्म आणि अधर्म यांचे स्वतः निरीक्षण करतो. चित्रगुप्त नावाचा देवांचा एक अधिकारी आपल्या प्रत्येक कर्माचा लेखाजोगा मांडतो, मग नंतर तदनुसार न्यायदान होते अशी आपली एक कल्पना आहे. ही गोष्ट खरी की खोटी या वादात न पडता आपण असे म्हणू शकतो की प्रत्येकाच्या मनात एक चित्रगुप्त दडलेला आहे. सत्कर्माने समाधानरूपी फळ मिळण्याची आणि कुकर्माची टोचणी लागायची त्याचीच तर योजना असते. अशी योजना वा व्यवस्था भगवंतांनी केली नसती तर हे जग म्हणजे एक मोठा गोंधळ बजबजपुरी ठरेल. कोट्यावधी ग्रह, सूर्य, तारे यांचा निर्माण करता हा गोंधळ करणारा असूच शकत नाही. सूक्ष्मातिसूक्ष्म जीवजंतूंपासून महाकाय जलचर, भूचर प्राण्यांच्या निर्मितीमागे त्याचे सुनियोजन आहे, व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा एक भाग बनून ईश्वरी कार्यामध्ये आपला वाटा उचलणे हे फक्त मानवी बुद्धीच्याच आवाक्यात आहे. इतर सर्व योनी या भोगयोनी असल्याने आपण साक्षीभाव धारण करून भगवंताच्या व्यवस्थेस आपली अनुकूलता दर्शवून आपण सहभागी होऊ शकतो. योगदासांच्या भाषेत सांगायचे तर 84 लक्ष योनींच्या प्रवासाचे मावंदे घालून ही प्रदीर्घ यात्रा सफल संपन्न करून आपणास योगधामी विराजमान व्हायचे आहे. सायुज्यमुक्त होऊन गरज भासेल तेव्हा ईश्वरी इच्छेनुसार या पृथ्वी तलावर येऊन अज्ञजनांना ही यात्रा सफल संपूर्ण करायला मदत मार्गदर्शन करायचे आहे. हाच मानवी जीवनाचा प्रधान हेतू आहे. बुडती हे जन देखवेना डोळा अथवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. या तुकोबांच्या 2 पंक्ती या नामाच्या संदर्भात खूप काही सांगून जातात. या निमित्ताने स्वाध्याय परिवाराचे संस्थापक परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या 2 घोषवाक्यांची परत परत आठवण होते. ते म्हणतात, योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस, द अनसीन गेस्ट ॲट एव्हरी मील, सायलेंट लिसनर्स टू एव्हरी कॉन्व्हर्सेशन. आपले जीवन सुखासमाधानात जाण्यासाठी आपल्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करणारा तो आहे. ही जाणीव राहिली तर आपले प्रत्येक कर्म सत्कर्मच होईल यात शंका घ्यायचे कारण नाही. हरिओम.